श्रोत्यानो, मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही 19व्या अध्यायावर विचार केला आणि आज 20वा अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर 21व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. उत्पत्तीचे पुस्तक 19वा अध्याय ह्यामध्ये आम्ही पाहिले की अब्रामाने त्याच्या पुतण्याकरिता लोटाकरिता प्रार्थना केली आणि काहीच नीतिमान लोक असताना परमेश्वर, तू त्या नगरांचा नाश करणार नाहीस, असे वचन त्याने परमेश्वराकडून घेतले. आपणापैकी काही जण म्हणतील, मग असेच होते तर देवाने अब्रामाची प्रार्थना का ऐकली? तो पुढे होणाऱ्या गोष्टी जाणणारा आहे ना? माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपली ही शंका रास्त आहे, पण आपण हे लक्षात घ्यायला हवे की अब्रामाचे जीवन देवाने आमच्या समोर उदाहरणादाखल ठेवलेले आहे. त्याने केलेली प्रत्येक कृती प्रशंसनीय होती आणि अनुकरणास योग्य होती असा गैरसमज करून घेऊ नका. त्याच्या चुका आमच्यासाठी मागच्या ठेच, पुढचा शहाणा या उद्देशाकरिता पवित्र शास्त्रामध्ये नोंदलेले आहेत. म्हणजे अब्रामाच्या या चुकीच्या मध्यस्थीवरून आम्हाला हे शिकायचे आहे की आम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी कळकळीच्या प्रार्थना करतो तेव्हा त्या देवाच्या इच्छेच्या अधीन करायला हव्यात. त्या व्यक्तीसाठी देवाची जी इच्छा असेल तिला आम्ही प्राधान्य द्यायला हवे. म्हणजे प्रार्थना सादर केल्यावर प्रामाणिकपणे त्या व्यक्तीसंबंधी प्रभुदेवा तुझी इच्छा पूर्ण हो असे आम्ही म्हणायला हवे. कारण श्रोत्यांनो, प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकाचे जीवन जाणतो. स्तोत्रकर्ता म्हणतो की माझ्या मुखामध्ये शब्द येण्याआधी तो देवाला ठाऊक असतो. म्हणून तो जो आमचे भविष्य जाणतो व आमच्याकरिता उत्तम ते ओळखतो व तेच करण्याची इच्छा धरतो, त्याच्या इच्छेच्या अधीन होण्यातच आमचे हित आहे. मी एक अशी साक्ष ऐकली आहे की एका मातेने आपल्या मृत्यूशय्येवरच्या मुलीसाठी फार आग्रहाची मध्यस्थी केली आणि देवाने तिची प्रार्थना ऐकली. पण नंतर ह्या मुलीने आपले तारुण्य पापाच्या स्वाधीन केले आणि ती तिच्या आईसाठी एक फार कठीण समस्या होऊन बसली. तुमच्या मध्यस्थीच्या प्रार्थना देवाच्या इच्छेच्या अधीन केलेल्या असू द्या. स्वतःची इच्छा, स्वतःच्या भावना त्याच्यावर लादू नका. आता आपण 20व्या अध्यायाचा अभ्यास सुरू करीत आहोत. श्रोत्यानो, या अध्यायामध्ये अब्रामाच्या आणखी एका पापाची नोंद आहे. वास्तविक त्याने आपल्या पूर्व आयुष्यात हेच पाप केले होते. त्याने त्याची पुनरावृत्ती केलेली दिसते. त्याने मिस्रात गेल्यावर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी सारा माझी बहीण आहे असे खोटे सांगितले होते. तेच पाप त्याच्या हातून पुन्हा घडले. ते यासाठी नोंदलेले आहे की अब्राम व सारा यांना इजाकाचा आशीर्वाद मिळण्यापूर्वी त्या दोघांनीही आपल्या जीवनातले पाप दूर केले. जोपर्यंत श्रोत्यांनो आमच्या जीवनात पाप आहे तोपर्यंत आम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होत नाहीत. 20वा अध्याय पहिली 2 वचने आता मी आपणाकरिता वाचत आहे. उत्पत्तीचे पुस्तक 20वा अध्याय पहिली 2 वचने. अब्रामाने तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्रामाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे. तेव्हा गरारचा राजा अबिमलेख याने माणसे पाठवून सारेला आणविले. श्रोत्यांनो, या वचनांवरून असं वाटतं की सारा आता जरी 90 वर्षांची होती तरीही ती सुंदर दिसत असावी. मला या वयातल्या तिच्या सौंदर्याविषयी शंका वाटत नाही, कारण गर्भ श्रीमंत घराण्यात ती वाढलेली वावरलेली होती आणि आत्ताच्या काळातली दगदग, चिंता, समस्या, प्रदूषित हवा इत्यादींपासून ती सुरक्षित होती. मुळातच ती अतिशय सुंदर होते आणि वयामुळे तिचे सौंदर्य कोमेजून गेलेले नव्हते. तसे असते तर पुन्हा एकदा तिच्याविषयी अब्रामाला खोटे बोलण्याची वेळ आली नसती. यावेळेस अब्राम दक्षिणेकडे फार दूरवर आलेला होता. इजिप्तच्या जवळ असलेल्या कादेश बर्निया याच्या पलीकडे गरारापर्यंत आला होता. मला वाटतं त्याने इतक्या दूर यायला नको होते. येथेही त्याने सारेविषयी खोटे सांगितले. 3रं वचन आम्हाला सांगतं, 20वा अध्याय आणि 3रे वचन. देव रात्री स्वप्नात येऊन अबिमलेखाला म्हणाला, तू जी ही स्त्री आणली आहेस तीचमुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवऱ्याची बायको आहे. अबिमलेखाच्या हातून काही पाप घडू नये यासाठी देवाने त्याला स्वप्नाच्याद्वारे धोक्याची सूचना दिली.
त्याचे देवाबरोबरचे संभाषण मोठे मनोवेधक आहे. अबिमलेख फारोसारखा नव्हता, म्हणून तो देवाला काय म्हणाला ते आपण 4 आणि 5 वचनांमधून वाचूया. अबिमलेख काही तिचपाशी गेला नव्हता, म्हणून तो म्हणाला, प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही संहार करणार काय? ती माझी बहीण आहे असे तो मला म्हणाला नाही काय? तसेच तो माझा भाऊ आहे असे तीही म्हणाली नाही काय? मी सात्विक मनाने व स्वच्छ हातांनी हे केले आहे. देवाने सारेबद्दल जे सांगितले ते ऐकून त्याला निश्चितच धक्का बसला, कारण त्याने अब्रामाच्या सांगण्यावर विश्वास ठेवला होता. आपण निर्दोष आहोत हे त्याने लगेचच देवाला सांगितले. 6 आणि 7 वचनांमध्ये आपण वाचतो, देवाने त्याला स्वप्नात म्हटले, तू सात्विक मनाने हे केले हे मलाही ठाऊक आहे, आणि मज विरुद्ध तुझकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरलेही, म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिला नाही. आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्ट आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील. पण जर तू तिला परत दिले नाही, तर तू व तुझे सगळे खचित मरतील. अभिमलेखाकडून नकळत पाप होऊ नये यासाठी खुद्द देवाने त्याला आधीच सावरले आणि त्याविषयी त्याला योग्य वेळी सावध केले. अभिमलेखाने परमेश्वराने दिलेली धोक्याची सूचना मनावर घेतली आणि त्याने ताबडतोब त्या सूचनेची अंमलबजावणी केली. पुढील वचनांमध्ये आपल्याला वाचायला मिळतं की अभिमलेखाने ही भयंकर बातमी आपल्या सेवकांना सांगितली आणि अब्रामाला बोलावून त्याने त्याविषयी त्याला सडेतोड जाब विचारला. 9 ते 11 वचने पहा. अभिमलेखाने अब्रामास बोलावून आणून म्हटले, तू आम्हाला हे काय केले? मी तुझा असा कोणता अपराध केला की तू मजवर व माझ्या राज्यावर असे महापातक आणले? करू नये असे वर्तन तू मजशी केले. अभिमलेख अब्रामास आणखी म्हणाला, ही गोष्ट करण्यात तुझ्या मनात तरी काय होते? अब्राम म्हणाला, या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करीतील असे मला वाटले. श्रोत्यानो, स्पष्ट आहे की याही वेळेस अब्राम देवावर विसंबून नव्हता. आपला जीव देवाच्या दृष्टीने केवढा मौल्यवान आहे याची त्याने जाणीव ठेवली नाही. आतापर्यंतच्या त्याच्या आयुष्यात परमेश्वराने त्याला अनेकदा दर्शन दिले होते. त्याला आपल्या योजना विदित केल्या होत्या, त्याच्याशी करार केला होता, त्याचे मार्गदर्शन केले होते. आणि ही घटना घडण्याच्या थोडे आधीच परमेश्वराने त्याला तो सदोम व गमोरा या शहरांचे तो काय करणार आहे ते सांगितले होते. आणि त्या शहरांवर आलेला परमेश्वराचा न्यायिक क्रोध अब्रामाने आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. परमेश्वराचे प्रचंड सामर्थ्य या घटनेतून त्याला नक्कीच जाणवले असावे. तरीही श्रोत्यानो, त्या घटनेनंतर काही काळातच आपल्या जीवाविषयी त्याला काळजी वाटली. या दक्षिणेकडच्या प्रदेशात देवाचे भय धरणारे लोक नसतील व आपला जीव वाचणार नाही अशी भीती त्याला वाटली. ज्या परमेश्वराने आपली संतती आकाशातल्या ताऱ्याने इतकी व समुद्रकाठच्या वाळू इतकी अगणित करण्याचे प्रत्यक्षात वचन दिले आहे, तो परमेश्वर आपल्याला देवहीन लोकांमध्ये सुरक्षित ठेवायला समर्थ आहे हा विश्वास अब्रामाजवळ नव्हता. आणि म्हणून तो स्वतःच्याच बुद्धीवर विसंबून राहिला व त्याने आपल्या पत्नीविषयी अर्धे असत्य सांगितले. अब्रामाच्या या रूपामध्ये आम्हाला आमचे प्रतिबिंब दिसते. कित्येकदा श्रोत्यानो, आम्ही देवावर मोठ्या गोष्टींविषयी विश्वास ठेवतो, परंतु ज्या लहान गोष्टींमुळे आमच्या चारित्र्याची पारख होईल त्या बाबतीत मात्र आम्ही उणे पडतो. अशा वेळेस खोटे बोलून किंवा अनितीचे कृत्य करून आम्ही स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. कार्यालयामध्ये आपले काम होण्यासाठी तेथील कर्मचाऱ्याला लाच द्यायला पाहिजे, त्याशिवाय आपले गत्यंतर नाही असा समज करूनच आम्ही आपले काम करून घेतो. पण माझा स्वतःचा व मला माहीत असलेल्या इतर काही विश्वासणाऱ्यांचा हा अनुभव आहे की आम्ही काही सरकारी किंवा निमसरकारी किंवा इतर कोणत्याही कामाकरिता एखाद्या कार्यालयात प्रार्थनापूर्वक जातो आणि लाच न देण्याची ठाम भूमिका घेतो, तेव्हा निश्चितच आमचे काम लाच न देता होते, कारण आमचा देव अशाही भ्रष्ट परिस्थितीत आमचे सहाय्य करण्याकरिता समर्थ आहे हा आमचा पूर्ण विश्वास असतो. अब्रामाची आणखी एक चूक म्हणजे त्याने असा एक गैरसमज करून घेतला की ज्या प्रदेशात तो राहणार होता तेथे देवाचे भय धरून राहणारे लोक नसावेत. सुवार्ता सांगताना आम्हीही स्वतःच्याच बुद्धीने काही लोकांविषयी असे गैरसमज करून घेतो की ते सुवार्तेचा स्वीकार करणार नाहीत. त्याबद्दल पवित्र आत्म्याचे सहाय्य आम्ही मागत नाही.
अब्रामाचा अभिमलेखाने चांगलाच निषेध केला आणि मला वाटतं की त्यामुळे अब्राम चांगलाच शर्मिंदा झाला असावा. तो अभिमेलेखाला आणखी काय उत्तर देतो ते आपण 20 अध्याय आणि 12व्या वचनात वाचूया. शिवाय ती खरोखर माझी बहीण लागते, म्हणजे ती माझ्या बापाची मुलगी, पण माझ्या आईची ती मुलगी नव्हे, म्हणून ती माझी बायको झाली. श्रोत्यानो, अब्रामाचे हेच अर्धे असत्य होते. त्यानंतर 13वं वचन, देवाने मला व माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण कराव्यास लाविले, तेव्हा मी तिला म्हणालो, मजवर एवढी कृपा कर की आपण जिकडे जाऊ तिकडे हा माझा भाऊ आहे असे माझ्याविषयी सांग. अब्रामाच्या बोलण्यातली व वागण्यातली विसंगती पहा. एकीकडे तो म्हणतो की देवाने मला माझ्या बापाच्या घरापासून प्रवास करायला लावले, म्हणजे तो देवावर व त्याच्या आज्ञेवर विश्वास ठेवून चालला आहे असे दिसते. आणि दुसरीकडे तो म्हणतो की माझ्या जीवाच्या रक्षणासाठी मीच तिला तसे सांगायला लावले. आणि हे काही फार मोठे असत्य नाही, कारण तशी ती माझी बहीणच लागते. श्रोत्यानो, आपले ख्रिस्ती वर्तन व आपले बोलणे यांची जरा तपासणी करून पहा बरं. अब्रामाच्या वागण्यातील व बोलण्यातली ही विसंगती तुम्हालाही तुमच्या वर्तनात आढळेल. जर जिवंत व खऱ्या देवाच्या आज्ञा पालनाची आम्ही शेखी मिरवतो, तर आमचा त्याच्या सामर्थ्यावर विश्वास असायला हवा. ख्रिस्ताविषयी साक्ष देताना तो पुनरुत्थित आहे हा आमचा स्वतःचा विश्वास असायला हवा आणि तो आमच्या जीवनातून प्रगट व्हायला हवा. अब्राम व सारा यांचा देवावर पूर्ण विश्वास नव्हता आणि म्हणून जेव्हा ते प्रवासाला निघाले तेव्हा अशा प्रकारे कठीण प्रसंगाची चाहूल लागताच खोटे सांगण्याचे त्यांनी ठरवले होते. परंतु त्यांच्या या स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहण्याला देवाची मान्यता नव्हती. आणि जोपर्यंत ते आपल्या या पापाला स्वीकारित नाहीत तोपर्यंत त्यांच्या जीवनात आशीर्वाद येणार नव्हता. आज अनेक ख्रिस्ती लोकांच्या व अनेक विश्वासणाऱ्यांच्याही जीवनात कबूल न केलेली पातके आहेत आणि म्हणून त्यांच्या जीवनात देवाचा आशीर्वाद नाही. ते जोपर्यंत आपली अंतकरणे शोधित नाहीत, देवाच्या पवित्र आत्म्याला आपले अंतर्याम व हृदय पारखू देत नाहीत, तोपर्यंत ते पाप त्यांच्या जीवनात राहते आणि त्यांना देवाचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकत नाहीत. करिंथकरास पहिले पत्र 11 अध्याय 28 ते 32 ही वचने आम्हाला सांगतात. करिंथकरास पहिले पत्र 11 अध्याय 28 ते 32 वचने. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे, कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. ह्याचे कारण हेच, आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. श्रोत्यानो, अब्राम व सारा यांच्या जीवनात हे जे असत्याचे पाप होते त्याची कबुली ते देईपर्यंत त्यांच्या जीवनात देवाचा आशीर्वाद येणार नव्हता. होऊ शकतं की तुम्ही ख्रिस्ती असूनही पुनरुत्थित येशूचे सामर्थ्य आपल्या जीवनात अजून अनुभवलेले नाही. त्याचे कारण तुम्ही त्याला विचारू शकता. पवित्र शास्त्र सांगते की आमचे अपराध आमच्या व ख्रिस्तामध्ये देवामध्ये अडखळण असे आहेत. ते दूर होईपर्यंत परमेश्वराचे आशीर्वाद आमच्यापर्यंत येणार नाही. आता उत्पत्तीच्या 21व्या अध्यायातील काही वचनांमधून आम्ही पुढील महत्वाचे वृत्तांत पाहणार आहोत. 21वा अध्याय पहिली 2 वचने आम्हाला सांगतात, यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तिचपासून मुलगा झाला. या अध्यायाची सुरुवात फार सुंदर रीतीने झालेली आहे. आपण वाचले आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वराने सारेची भेट घेतली. माझ्या प्रिय श्रोत्यानो, परमेश्वराचा विश्वासूपणा हा मला इथला महत्वाचा मुद्दा वाटतो. अब्रामाला देवाने त्याच्या आप्तस्वकीयांना सोडून कनान देशात जायला लावले. त्यानंतर लोट त्याच्यापासून वेगळा झाला. तेव्हा देवाने त्याला आशीर्वाद देऊन म्हटले की तो त्याची संतती समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूसारखी आणि आकाशातल्या ताऱ्यांइतकी अगणित करेल. आणि त्यावेळी श्रोत्यानो, अब्राम साधारणपणे 75 वर्षाचा होता
आणि जेव्हा परमेश्वराने दिलेल्या अभिवचनाच्या परिपूर्तीची वेळ आली तेव्हा तो 100 वर्षांचा होता. म्हणजे एकूण आशीर्वचन व त्याची पूर्तता यांच्यामध्ये 25 वर्षांचा काळ लोटला होता. त्या 25 वर्षांच्या कालावधीत अब्राम आपल्या विश्वासाविषयी अनेकदा अडखळला. देवाचे सामर्थ्य व त्याची कृपा यांच्याविषयी तो अडखळला, परंतु तरीही देवाने त्याला आपल्या कृपेने राखले आणि अब्राम जरी विश्वासात अडखळून पडला तरी त्याने उठून देवाच्या संगती समागमे चालणे सोडले नाही. आणि देवाने आशीर्वचनाच्या पूर्ततेसाठी जो समय नेमला होता त्या समयी त्याच्या म्हणण्याप्रमाणे सारा गरोदर राहिली आणि तिला पुत्र प्राप्त झाला. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 10 आणि 11 या वचनांमध्ये आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता यहोवा देव असे म्हणतो, तर आकाशापासून जसा पाऊस पडतो आणि जसे हिम खाली उतरून येते आणि ती त्याकडे परत जात नाहीत, परंतु भूमी भिजवतात आणि ती झाडपाला उत्पन्न करील आणि अंकुर फुटविल असे करून पेरणाऱ्याला बीज व खाणाऱ्याला अन्न देतात, तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल. ते माझ्याकडे रीते परत येणार नाही, परंतु ते जे मी इच्छितो ते पूर्ण करील आणि ते ज्यासाठी मी ते पाठवले आहे ते साधेल. श्रोत्यानो, प्रभुदेव माणूस नाही की तो बदलेल आणि तो एक लहरी हुकुमशहा नाही की त्याला हवे तसे हवे तेव्हा आपले कार्यक्रम तो बदलेल. आणि तो राजकारणी व्यक्ती नाही की स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला वचन देईल आणि आपला स्वार्थ पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे पाठ फिरवेल. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, इस्रायलाचा यहोवा देव हा पवित्र व विश्वासू देव आहे. त्याने एक सांगितले व ते पूर्णत्वास गेले नाही असे झालेच नाही. पवित्र शास्त्रातला इतिहास आणि निधर्मी इतिहास त्याच्या भविष्यांच्या अचूकतेची साक्ष आहे. आणि त्याने इस्रायलाबद्दल जी जी अभिवचनं दिलीत ती त्याने आपल्या सांगण्याप्रमाणे पूर्णत्वास नेली. त्याने अब्रामाला संततीविषयी दिलेले अभिवचन पूर्णत्वास नेले. त्याने सांगितले की तो दाविदाच्या कुळातून तारकास उदयाला आणेल आणि त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचे आगमन या जगात पहिल्या वेळेस झाले. श्रोत्यानो, आमचा परमेश्वर विश्वास योग्य परमेश्वर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की विशिष्ट मानसिक व आत्मिक तयारी झाल्याशिवाय देवाच्या चांगुलपणाची आम्हाला जाणीव होत नाही. तिसरी गोष्ट, देवाचे गौरव प्रकट होण्यासाठी काही घटना घडण्याची गरज असते आणि या सर्व प्रतीक्षेच्या काळामध्ये आमचे शील कसोटीस उतरते. पेत्राने देवाच्या आशीर्वचनांच्या संदर्भात एक फार महत्वाची गोष्ट पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचनांमध्ये सांगितलेली आहे. पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन. ज्याने आपणास आपले स्वतःचे गौरव व सद्गुण मिळवण्यासाठी बोलावले, त्याच्या ओळखीने त्याच्या दैवी सामर्थ्याने आपणास जीवनाला व सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी दिल्या आहेत. म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत, यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हवेमुळे आहे ती चुकवून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. संयम हा एक दैवी स्वभाव गुण आहे आणि तो आशीर्वचनाच्या परिपूर्तीच्या प्रतीक्षेत विकसित होतो. अनेकदा परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनाच्या परिपूर्तीस लागणाऱ्या विलंबाचे कारण देत नाही, परंतु तो निश्चितच त्या परिपूर्तीच्या दिशेने कार्य करीत असतो. अब्राम व सारा यांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली आणि ते दोघेही शारीरिकरित्या दुबळे झाले. परंतु ज्या देवाला काहीही अशक्य नाही त्याने आपले अभिवचन त्यांच्यासाठी पूर्ण केले. जसे की प्रभू येशूने पौलाला सांगितले, करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय 9 वचनात, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केल्या जाते. तसेच अब्राम व सारा यांच्या अशक्तपणामध्ये प्रभू देवाने आपले सामर्थ्य पूर्ण केले व ती दोघे पुत्र प्रसविण्याचे वय गेलेले असतानाही माता पिता बनले. श्रोत्यानो, इसाकाच्या व येशू ख्रिस्ताच्या जन्मामध्ये एक विशेष असे साम्य आम्हाला दिसून येते आणि ते साम्य म्हणजे देवाच्या दैवी सामर्थ्याद्वारे झालेले त्यांचे जन्म हे होय. आता 3 ते 7 वचने आम्हाला सांगतात. 21 अध्याय 3 ते 7 वचने. अब्रामाला सारेपासून मुलगा झाला, त्याचे नाव त्याने इझाक ठेविले. अब्रामाने आपला मुलगा इझाक 8 दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली. इझाक झाला तेव्हा अब्राम 100 वर्षांचा होता. सारा म्हणाली, देवाने मला हसविले आहे.
जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल. ती आणखी म्हणाली, सारा मुलास पाजील असे आब्रामास कोण म्हणाला असता, पण त्याच्या म्हातारपणी मजपासून त्याला मुलगा झाला आहे. श्रोत्यांनो, या ठिकाणी काही महत्वाची सत्य आम्ही लक्षात घ्यायला हवीत आणि त्यावर आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करणार आहोत. तर पुढच्या अध्ययनामध्ये अवश्य भाग घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.